नमस्कार, मी ऋषिकरात मित्रांनो, सर्व रेशनधारकांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। सर्व रेशन कार्ड धारकांना आता रेशन कार्डची ई-के-वाय-सी करणे ही बंधनकारक आहे। जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचं रेशन धान्य बंद होऊ शकतं। त्यामुळे 28 फेब्रुवारीच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करावीच लागणार आहे। आता ही ई-के-वाय-सी करणं का बंधनकारक आहे, ही ई-के-वाय-सी तुम्हाला कुठे करायची याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्व रेशन धारकांसाठी महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे, लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करून घ्यायची। जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचं रेशन धान्य बंद होऊ शकतं। 28 फेब्रुवारीच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या कार्डची ई-के-वाय-सी करायची। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न येतो, ही ई-के-वाय-सी करणं का बंधनकारक आहे। ज्या बनावट शिधापत्रिका आहे, म्हणजे जे डुप्लिकेट राशन कार्ड आहेत किंवा जे मृत पावलेले आहेत व्यक्ती आहे, त्यांचं अजूनही ऑनलाईन या ठिकाणी नाव आहे। ज्यावेळेस ही ई-के-वाय-सी केल्या जाईल त्या व्यक्तींचे नावही वगळल्या जातील आणि जास्तीत जास्त व्यक्ती या ठिकाणी रेशन कार्डसाठी पात्र होतील, असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येत आहे। म्हणजेच काय, तर त्या व्यक्तीचं रेशन दुसऱ्या व्यक्तींना दिलं जाईल जे अपात्र आहेत किंवा ज्यांचं बनावट शिधापत्रिका आहेत किंवा जे मृत पावलेले आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही रेशन कार्डची ई-के-वाय-सी तुम्हाला करायची कुठं, तर रेशन कार्डची ई-के-वाय-सी तुम्हाला तुमचा शिधापत्रिकाधारक जे दुकान असेल रेशन कार्डचं, जे तुमच्या गावातील किंवा शहरातील दुकान असेल त्या दुकानावर जाऊन तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करणंही बंधनकारक आहे। आता तिथं तुम्ही एकट्यानं जायचं नाही, तुमच्या कुटुंबासमवेत जायचं आहे। म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे व्यक्ती असेल तेवढे व्यक्तींनी जायचं आहे आणि सर्वांची ई-के-वाय-सी करणं बंधनकारक। तुमच्या मनामध्ये दुसरा प्रश्न असेल की ई-के-वाय-सी केलं नाही तर काय होईल, तर जर तुम्ही तुमच्या कार्डची ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचं कार्ड या ठिकाणी बंद होऊ शकतं किंवा मिळणारं जे धान्य आहे ते धान्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी आपल्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे, असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येत आहे। भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह। जय हिंद।